बऱ्याचशा गावांमध्ये शिवरायांचा इतिहास सांगितला जातो. ही जुनी गावं किल्ल्यांच्या आसपास वसलेली आहेत, जिथे कुठल्या ना कुठल्या मावळ्याचा पराक्रम, कुठल्या ना कुठल्या राजघराण्याचा पराक्रम आपल्याला दिसतो, जाणवतो. असंच एक गाव शिवरायांचा इतिहास सांगतं. कदाचित या गावाच्या आसपास असलेल्या रस्त्यांवरनं शिवरायांनी कधी प्रवास केला असेल, कदाचित. ह्यासाठी कुठला पुरावा तर नाही, पण या मातीमध्ये जो त्यांनी इतिहास सोडला आहे तो अनंत कालापर्यंत त्या इतिहासाचा ह्या मातीत प्रसार होत राहील. सरसगडच्या जवळ आलेलो, पाली बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले व तिथून 3.5 किलोमीटरच्या अंतरावरती सिद्धेश्वर नावाने प्रचलित असलेलं एक गाव आहे, तिथे पोचलो. या गावाचं नाव इथल्या ग्रामदैवतावरनं ठेवलेलं आहे, ज्यांचं नाव सिद्धेश्वर महादेव आहे. हे मंदिर प्राचीन आहे आणि इथे त्याच्या बऱ्याचशा खुणा देखील दिसतात. जर का ड्रोन शॉटमध्ये आपण मगाशी पाहिलं असेल तर सरसगडच्या अगदी जवळच हे मंदिर वसलेलं आहे. या व्लॉगमध्ये या मंदिराबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. शिवरायांचा इतिहास, जसं मी आधी म्हटलं, ह्या सह्याद्रीत सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो. तो या मातीत मुरलेला आहे, मनामनात रुजलेला आहे. समोर दिसतोय तो सह्याद्रीचाच भाग. त्यामध्ये आपल्याला तैलबैला किल्ला दिसतो, साल्टरचा डोंगर दिसतो, सुधागड दिसतो. सुधागडच्या वरती छोटंसं टोक दिसतं, तो आहे घनगड. आणि सुधागड आणि घनगडच्या मध्ये आपल्याला एकोले दरी आहे ते माहिती आहे. इथेच आपल्याला 3 किल्ले दिसतात. ह्या 3 किल्ल्यांच्या मधनं बऱ्याच वेळा प्रवास घडला असणार. पायवाटा आहेत, आज देखील त्या दिसतात आणि त्यामुळेच ह्या गावाला देखील शिवरायांचा इतिहास कुठे ना कुठेतरी लाभलेला आहे. कदाचित या गावाच्या आसपास शिवराय आले असतील का ते पण सांगतो. सिद्धेश्वरचं हे जे गाव आहे ते सह्याद्रीच्या आसपास वसलेलं आहे. एका बाजूला आपल्याला सरसगड दिसतो, जसं आपण मगाशी पाहिलं, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला तैलबैला, सुधागड, घनगड असे किल्ले दिसतात. आता हे किल्ले आले म्हणजे जुने पुरातन पायवाटा देखील आल्या, म्हणजेच लोक प्रवास करत असतील. आणि त्याचमुळे या गावात आपल्याला सिद्धेश्वर मंदिर दिसते. असं म्हणतात हे मंदिर यादवकालीन आहे, म्हणजेच इथनं लोक प्रवास करत असतील. सिद्धेश्वर गावात शिवरायांचा पुतळा देखील दिसतो, तो आपण आधीच्या व्लॉगमध्ये देखील पाहिलं. जर का तुम्ही तो व्लॉग पाहिला नसेल तर लिंक मी आय बटनमध्ये शेअर करतो आणि हा त्याचा थंबनेल आहे. तरी थोडक्यात सांगतो, जो आधीचा व्लॉग होता तो शिवरायांच्या ह्या पुतळ्यावरती होता. बेने इस्रायली लोकांनी इथल्याच ग्रामस्थ जे मराठी लोक आहेत त्यांच्या मदतीने बांधलेला आहे. आणि आधीचा व्लॉग जेव्हा मी शूट करत होतो तेव्हा इथे रवी यादव आलेले. हे तेच ग्रामस्थ आहेत ज्यांच्या बंधूंनी व त्यांचे जे मित्र आहेत AB वारसुळकर यांनी व रविदादांनी व इथल्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी मिळून मिसळून शिवरायांच्या पुतळ्यासाठी कष्ट घेतले आणि त्यांची आणि माझी लकीली गाठभेट झाली. तीसुद्धा मी आधीच्या व्लॉगमध्ये कव्हर केली आहे. हे सगळं जाणून घेतलं आम्ही मित्रांनी, एकमेकांशी बरीचशी चर्चा केली व इथले ते वाईब्स समजून घेतले, जाणून घेतले. शिवरायांच्या पुतळ्याच्या पाठीमागेच आपल्याला सिद्धेश्वराचे मंदिर दिसते. ते तुम्हाला लगेच दिसते. गावात एंटर केल्यावर सर्वप्रथम तुम्हाला शिवरायांचा पुतळा दिसतो आणि त्याच्याच पाठीमागे आपल्याला मंदिराची पार्श्वभूमी दिसते. मंदिराचं लोकेशन तुम्ही नीट पाहून घ्या. पाठीमागे आपल्याला सरसगड दिसतो आणि मंदिराच्या समोरच्या बाजूला जसं आपण आधी पाहिलं तसं सह्याद्री दिसतो. आणि ह्या सह्याद्रीत आपल्याला साल्टरचा डोंगर दिसतो, आपल्याला तैलबैला दिसतो, त्याचे पठार दिसते. त्याच पठारावरनं खाली उतरते ती सवाष्णीची वाट. ठाणाले केव्स, सुधागड, सुधागडच्या जवळ एकोले दरी, त्याच्यात जवळ घनगड. म्हणजेच हा पूर्ण प्रदेश एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहे. त्याचमुळे त्या काळामध्ये आपल्याला इथून बरीच लोक प्रवास करताना दिसत असतील.
हे मी फक्त शिवरायांच्या काळातलं म्हटलं, पण खरा इतिहास त्याहूनही आधी आहे. कारण हे मंदिर जे आपण आज या व्लॉगमध्ये पाहणार आहोत ते म्हणतात यादवकालीन आहे. यादव डायनेस्टीच्या काळामध्ये हे मंदिर बांधलेलं दिसून येतं. ही गोष्ट खरी असेल, इथल्या काही लोकांनी अभ्यास केला असेल किंवा त्यांच्या घराण्यातल्या लोकांनी हा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवला असेल आणि त्याचमुळे आज आपल्यापर्यंत असा इतिहास येतोय. मंदिरात एंटर करण्यासाठी शिवरायांचे दर्शन करून आम्ही या फेन्सिसच्या मधून असलेल्या गेटमधनं प्रिमाईसमध्ये आलो. सिद्धेश्वराचे देवस्थान असे लिहिलेली भिंत दिसते. ही पाटमोरी भिंत आहे आणि ह्याच मंदिराच्या बाजूला आपल्याला अजून 2 छोटेखानी मंदिरं देखील पाहायला मिळतात. मंदिराच्या बाजूनी चालत जाऊन मेन एंट्रन्समधनं आत आल्यावर आपल्याला मोठा एरिया दिसतो या मंदिराच्या आतमधला. पण त्याचं जे बांधकाम आहे ते पेशवेकालीन म्हणता येईल. आणि जे मुख्य मंदिर आहे तशीच मंदिरं आपल्याला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. गोल घुमट असलेलं, काळ्या पाषाणात कोरलेलं व बांधलेलं हे मंदिर आहे. बरेचसे डिझाईन्स अशा बऱ्याच मंदिरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण शिवलिंग अतिप्राचीन दिसून आलं. ज्या पद्धतीची घडणावळ शिवलिंगाची आहे त्याच्यावरून आपण नक्कीच सांगू शकतो की हे शिवलिंग प्राचीन आहे, पुरातन आहे आणि म्हणूनच यादवकालीन असल्याचे आपण म्हणू शकतो. बऱ्याच मंदिरांमध्ये जुन्या वस्तू दिसतात, तसेच ह्या मंदिरात देखील दिसल्या. जो आरसा लावलेला होता तो खरंच खूप जुना वाटत होता. पण ते का लावायचे? कारण जर का मंदिरातनं दर्शन कधी कधी घेता येत नाही, मग दारातूनच महादेवाचे शिवलिंगाचे दर्शन आरशाच्या माध्यमातून घेतले जायचे. ही जुन्या लोकांची प्रथा. पण आज देखील आपल्याला इथे आरसा दिसतो, तो देखील जुना दिसतो. जवळ असलेल्या काही समया दिसतात, त्या देखील जुन्या दिसतात. बांधकाम खूप सुंदर, सुबक आणि काळ्या पाषाणातलं दिसून येतं. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर म्हटला तर तिथे आपल्याला अंबिका देवीचे मंदिर पाहायला मिळते. अंबिका मातेचे दर्शन घेतल्यावर आपण पुढे चालत जातो आणि हा रस्ता आपल्याला घेऊन जातो मंदिराच्या मेन एंट्रन्सकडे. मंदिराचे दर्शन घेतले, दरवाजा लावला व हे शूट करायला घेतले. त्याच वेळेस आपल्याला इथे दीपस्तंभ दिसतो आणि इथूनच आपल्याला सुधागड व तैलबैलाचे थोडेसे दृश्य पाहायला मिळतात.